राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, पत्रकार, लेखक तथा उद्योजक अध्यापक ॲडव्होकेट अनुपोळे यांची पत्रकार परिषद। उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अनुषंगाने मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं जर मला तिकीट मिळालं तर मी उमरगा लोहारा मतदारसंघाचा विकास करेन। माझी वैयक्तिक पार्श्वभूमी, मी शिक्षणाने इंजिनियर आहे, व्यवसायाने प्राध्यापक आहे, वकील आहे, जज म्हणून काम केलो आहे, पत्रकार म्हणून काम करतो आहे, आदर्श शिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाने मला सन्मानित केलेलं आहे, लेखक आहे, एक व्यावसायिक म्हणून काम करतो आहे आणि उमरगा लोहारा मतदारसंघ हे अनुसूचित जातीला आरक्षित असल्यामुळे मी 2009 आणि 2014ची निवडणूक लढवलेला आहे अपक्ष म्हणून। आजचं राजकीय समीकरण पाहिलं असता लोहारा तालुका विकासापासून पूर्णपणे वंचित आहे। या तालुक्याचा विकास झालेला नाही। 25 वर्ष झाले या ठिकाणी एस.टी. महामंडळाचा आगारसुद्धा येऊ शकलं नाही। येथे बसेस येत नाहीत। येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। येथील युवकांसाठी औद्योगिक क्षेत्र विकसित झालेलं नाही, सिंचनाचं क्षेत्र विकसित झालेलं नाही, विविध शैक्षणिक सुविधा येथे उपलब्ध नाहीत। फक्त योजना आणि शासकीय कामाचे ठेके कागदोपत्री मोठ्या प्रमाणात दाखवायचं आणि कुणाच्या तरी घशात घालायचं आणि त्याची गुणवत्ता पूर्ण तळागाळाला गेलेली आहे। नागरिकाकडे फक्त मतदार म्हणून पाहिला जातं आहे, पण आपण त्याचं देणं लागतो आहे। या नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजेत, या मतदारांचं काहीतरी आपण ऋण देणं आहे, ही भूमिका आज पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये दिसून येत नाही। निवडून आलं की स्वार्थासाठी पक्षांतर करणे किंवा काहीतरी करून सोडून देणे आणि स्वतःसाठी प्रयत्न करणे ही जी भूमिका आहे, ह्या भूमिकेला शह देण्यासाठी आज या ठिकाणी परिवर्तन होणं काळाची गरज आहे। तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी या तालुक्याचा सर्वांगीण विकास करेन। ज्या पद्धतीने मी एक आदर्श शिक्षक म्हणून काम करतोय त्या पद्धतीनं या मतदारसंघाचं एक आदर्श नेतृत्व आणि आदर्श विकास करेन। एवढं मी बोलून माझे 4 शब्द संपवतो।